मुळात वनमंत्र्याला काय काम असतं असं आम्हाला बऱ्याचदा प्रश्न पडायचा की वन खात्यात काय असं काम असतं. पण मला असं वाटतं की ज्यावेळी ते खातं तुमच्याकडे आलं त्यावेळी त्या खात्याची व्याप्ती किती हे मुळात निदर्शनात आलं की त्या खात्यामध्ये काय काय करता येऊ शकतं. त्या नाही, स्वाभाविक आहे. आणि मला नेहमी वाटतं की सरकार हे विशिष्ट मर्यादित लोकांचं असता कामा नये, लोकसहभाग वाढलं पाहिजे. जेव्हा मी पहिला अर्थसंकल्प मांडला तेव्हा लोकांना आवाहन केलं की तुमच्या सूचना करा, हा पहिला प्रयोग होता. त्यानंतर आता देशाच्या अर्थमंत्र्यांनी तो प्रयोग केला. मी बॉक्स ठेवलं ते मंत्रालयात. आणि कधी कधी एखादी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आमूलाग्र बदल करतो. मला अजूनही आठवतं की हे आपण तर थोर समाजसुधारकांचा हा महाराष्ट्र आहे. एक महिला आली, आमच्याकडे एक नियम होता, कोणाला म्हणजे आहे नियम तर आहे, त्या नियमामध्ये असं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या विधवा पत्नीला आपण पेन्शन देतो. पण त्या विधवा पत्नीने जर पुनर्विवाह केला तर पेन्शन बंद करतो. बरोबर. आता अनेकदा 6 वर्षाचा मुलगा आहे, 4 वर्षाचा मुलगा आहे, त्या स्त्रीला वाटतं की आपण दुसरं लग्न केलं पाहिजे. सासू सासरेही म्हणतात की बेटा तुझं जीवन उत्तम व्हावं यासाठी दुसरं तू लग्न कर, पण पेन्शन बंद व्हायची. पण हा तुम्ही अशा पद्धतीने बेड्या का घातल्या? मी बदललं. आम्ही 30% आरक्षण दिलं. 30% आरक्षण दिल्यानंतर काय झालं की अनेक ठिकाणी महिला कर्मचारी आले. आणि तुम्हालाही माहीत आहे, एकच अपत्य असतं, एकच मुलगी असते आईवडिलांना, ती नोकरीत लागते. पण आमच्याकडे LTC देताना आमच्याकडे स्पाऊस म्हणायचे. स्पाऊस म्हणजे काय? पत्नी असेल तर पती जायचा फिरायला आणि पती असेल तर पत्नी. आता हिच्यासोबत कोण जाईल? कधी कधी प्रौढ कुमारिका असतात. मी निर्णय केला आईवडिलांनाही घेऊन जाता येईल म्हणून. वा. तुम्हाला माहिती आहे की प्रसूती रजा तर दिल्या जात होती, पण मी मनात विचार केला की 10वीमध्ये असताना किंवा आज माझी नातीन आहे, माझी मुलगी किंवा माझी पत्नी किती काळजी घेतात प्रत्येक गोष्ट. म्हणजे ती जाते, आत्ता तर ती छोट्या वर्गात आहे पण तरी काळजी घेतात. डब्बा बरोबर दिला नाही दिला, कोण